श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनामध्ये यश अपयश या गोष्टी चालू असतात. कधी यश तर कधी अपयश हे चढ उतार चालूच राहतात. म्हणून यशानं हुरवून जायचं नसतं, आणि जर अपयश आलं म्हणून खचून जाणं सुद्धा योग्य नसतं. श्रोते हो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालणाऱ्या व्यक्तीला अपयशाची भीती कधी वाटत नसते. त्याचं कारण असं असतं की त्या व्यक्तीकडं जिद्द असते, चिकाटी असते आणि यशस्वी होईपर्यंत काम करण्याची हिंमत सुद्धा असते. श्रोते हो, म्हणून आपल्या प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की आपण प्रत्येक वेळी यशस्वी होऊ असं नाही. प्रसंगी कधी अपयश आलं तरी आपण प्रयत्न सोडायचं नाही, हार कधी मानायची नाही. यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करत राहायचं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे कान. कारण त्यामध्ये जे काही शिरतं ते महाभारत घडवतं. दुसऱ्यांना नावं ठेवत जगणं हे मानसिक दारिद्र्याचं लक्षण असतं. आजच्या जगात तुम्हाला जास्त खरं आणि प्रामाणिकपणे वागायची सवय असेल तर एकटं राहायची सवय लावून घ्या. कारण इथं खऱ्यापेक्षा खोट्याला जास्त किंमत आहे. जीभ हा खरा महत्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, चार प्रेमाचे शब्द बोलू शकतो, दोन माणसांची मनं जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव आहे. एकनिष्ठ राहा, सगळी कामं होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. जे वास्तवात घडलं ते स्वप्नात नव्हतं. जीवनात शिकवलेलं धडं हे पुस्तकात नव्हतं. काही गोष्टी संपवा नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी. मुंगी केवढीशी, त्या मुंगीचं डोकं केवढंसं, त्या डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर कितवा नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही तिला. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. सुख हे अगदी कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं. फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे. वाद फक्त माझंच योग्य आहे हे सांगण्यासाठी असतो, तर संवाद काय योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो. स्वतःच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्न सगळं बाजूला ठेवते आणि फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं आयुष्यभर वाहते, तरी तिला स्वार्थीच म्हटलं जातं. एखाद्या अडचणीत देवानं तुमचं लगेच ऐकलं की तुमची श्रद्धा वाढते. उशीर ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलंच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. जगात हजारो लोक आहेत ज्यांना 2 वेळच्या जेवणाची सुद्धा सोय नाही, तरी रोजचा दिवस आनंदानं जगतात. आणि दुसरीकडं करोडोची प्रॉपर्टी असून सुद्धा काही लोकांच्या नशिबी जेवण सुद्धा नाही. काही लोकांकडं गोड शब्दापलीकडं काहीच नाही, तरी त्यांच्या हजारो लोक सोबतील आहेत. आणि काही लोकांकडं करोडो रुपये असून सुद्धा उद्या मृत्यू आल्यास खांदे द्यायला 4 लोक नाही. हे सगळं विचित्र आहे, पण सत्य आहे.
जी मंडळी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं हे शक्यतो टाळा. कारण समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार आहे. त्यामध्ये गुळ मिसळून काही फरक होणार नाही. रामायणात 2 व्यक्ती अशा होत्या, एक बिभीषण आणि दुसरी कैकेयी. रावणाच्या राज्यात राहूनही बिभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहूनही कैकेयी सुधारली नाही. सुधारणं आणि बिघडणं हे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असतं. आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीमध्ये शांत राहायला शिका. कारण शांत राहूनच आपण कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग काढू शकतो. वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर मनासारखं असो किंवा मनाविरुद्ध आयुष्य फक्त जगावंच लागतं. आपल्याला हवं तसं होण्यासाठी, घडण्यासाठी कधी कधी काही गोष्टी वेळ घेत असतात. उगीच ओढाताण करून कोणती गोष्ट वेळेआधी मिळवण्याच्या नादात आनंदाचं क्षण घालवायचं नसतात. प्रवाहासोबत वाहत राहायचं, प्रयत्न चालू ठेवायचं. एक दिवस हवं तसं नक्कीच घडणार आणि मिळणार सुद्धा. कच्च्या कानामुळं पक्क्या नात्याला तडा जाऊ शकतो. सल्ला हे असं सत्य आहे जे कधी आपण गांभीर्यानं ऐकत नाही. आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. प्रारब्ध हे टाळता येणार नाही आणि नशिबात लिहिलं असेल त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. मग भलेही तो देव का असेना. असं नसतं तर राधा कृष्णाशी असते, द्वारका पाण्यात बुडाली नसती आणि कृष्णाच्या वंशाचा शेवट हा एकमेकात लढून झाला नसता. जिथं कर्मापासून देवाची सुटका नाही तिथं आम्ही तुम्ही सामान्य लोक यातून सुटत नसतो. जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत नुसतं राबणं म्हणजे आयुष्य नाही. स्वतःच्या समाधानासाठी आनंदानं जगणं म्हणजे आयुष्य. जीवनाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट असा कोणताही प्रकार नसतो. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं आपण पास झालो. तिथं लाज नका बाळगू जिथं तुमच्या प्रेमाचा आदर असतो. जास्त आपण लोकांना महत्त्व देत बसलो तर त्याची भरपाई आपल्याला आपली मानसिक शांती गमावून भरावी लागते. खिशात 1 रुपया नसू द्या, पण तुमचं व्यवहार जर चांगलं असतील तर तुम्ही जग जरी विकत घ्यायला निघाला तरी माणसं धावत मदतीला येतील. भांडण हे थोड्या वेळासाठी असतं, पण नातं हे आयुष्यभर टिकवायचं असतं. ज्या व्यक्तीवर आपण आज रागावतोय उद्या तीच व्यक्ती आपल्याला प्रेम देणार असते. भांडताना हे लक्षात घ्यावं, गेलेली वेळ आणि गेलेली माणसं ही परत येत नाहीत. म्हणून भांडण हे नातं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी करावं. काही लोक इतकी वेडी असतात की विश्वासघात करून जातात आणि इतक्या सारसूतपणाचा आव आणतात की जसं त्याने काही केलंच नाही. व्यास आणि मास हा फेडावाच लागतो, कारण कर्म कोणाला चुकत नसतं. संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जिथं जोडीदार कमी पडतो तिथं स्वतः उभं राहावं लागतं. उद्याच्या सुखासाठी आज थोडा त्रास सहन करावा लागतो.